तुम्ही उपवासाला तेच ते खाऊन बोर झालात का? तर मी तुम्हाला 3 ते 4 मिनिटात मस्त अशी उपवासाच्या कुरकुरीत भज्यांची रेसिपी सांगते. घरात असणाऱ्या मोजक्या साहित्यात बनतात आणि विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत. चला करूया. जय गजानन माऊली प्रिया मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. त्यासाठी आपल्याला लागतील 3 कच्चे बटाटे. बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेऊया. बटाट्याची साल काढून झाली की आता लगेचच हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. बारीक किसणीने न किसता अशा प्रकारच्या जाडसर किसणीने किसायचा, म्हणजे छान लांब लांब आणि जाडसर किस तयार होतो. त्यामुळे ही उपवासाची भजी दिसायला अगदी कांदा भजीसारखी दिसतात. आणि दुसरं म्हणजे बटाटा किसण्याआधी आपल्याला भजीसाठी जे सर्व साहित्य लागतं ना, ते आधीच काढून ठेवायचं. मिक्सरला जर काही बारीक करायचं असेल तर ते करून घ्यायचं आणि त्यानंतर आपला बटाटा किसायचा. त्यामुळे आपला बटाटा काळा पडणार नाही. अशा प्रकारे बटाटा किसून घेतला. आता हा एका भांड्यात काढून सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. तर इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, आलं आणि जिरं मिक्सरला जाडसर फिरवून घेतलं. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यासोबतच 1 चमचा जिरे पावडर, 2 चमचे खोबरा कीस आणि त्यासोबतच 3 चमचे साबुदाण्याचं पीठ. त्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात. साबुदाणा मी घरीच मिक्सरला बारीक करून घेतला. आणि आता 3 चमचे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाणे मंद गॅसवर छान खरपूस भाजून मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे. आणि वरईचे पीठ. हे बघा, वरई मी अशा प्रकारे छान बारीक करून घेतली. त्यामुळे भज्यांचं पीठ व्यवस्थित भिजलं जातं आणि भजी टाकायला सोपी जातात. इथे मी 4 चमचे वरईचं पीठ घेतलं आणि लागलं तर आणखी एखादा चमचा घेऊया, कारण की बटाट्याचं जेवढं पाणी आहे त्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण भिजवून घेणार आहोत. त्यासोबतच 8 ते 10 कढीपत्त्याची पाने जाडसर तोडून घ्यायची. 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, 1 चमचा लिंबूचा रस. लिंबूचा रस नसेल तर दही घेतलं तरी चालेल. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून भिजवून घेऊया. बटाट्याच्या पाण्यामध्ये हे मिश्रण भिजलं जातं, पण जर तुम्हाला असं वाटलं खूप कोरडं झालं तर एखादा चमचा तुम्ही पाणी घेऊ शकता. तर आपलं भज्यांचं मिश्रण भिजवून तयार आहे. हे बघा, हे आपल्याला असं हवं. चला तर आता भजी तळून घेऊया. त्यासाठी तेल हे चांगलं तापलेलं हवं. आता ही भजी तेलामध्ये सोडताना गोल करून टाकायची नाही, कांदा भजीसारखी पसरट टाकायची. आणि भजी टाकताना गॅस मोठा ठेवायचा आणि भजी टाकून झाली की मध्यम गॅसवर भजी तळून घ्यायची. भजी टाकल्याबरोबर लगेचच त्यामध्ये झारा फिरवायचा नाही, अर्धा ते 1 मिनिटानंतर फिरवायचा. आणि आता भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. तर हे बघा, भजी तळण्यासाठी मला 4 ते 5 मिनिट लागलीत. तुम्हाला बघून असं वाटतं का की ही उपवासाची भजी आहेत? झालीत ना मस्त कुरकुरीत आणि कलर पण खूप छान आला. चला तर आता काढून घेऊया. काढताना झारा असा 2 मिनिट कढईला लावून ठेवायचा, म्हणजे त्यातलं पूर्ण तेल निथळून जातं आणि आपली भजी तेलकट होत नाहीत. याच पद्धतीने बाकीच्या सर्व भजी मी तळून घेते. आता दुसरी बॅच तेलामध्ये सोडताना आधी तेल 2 मिनिट गरम करून घ्यायचं आणि नंतर भजी तेलामध्ये सोडायची, म्हणजे तेल आपलं छान व्यवस्थित गरम होतं. अगदी 10 मिनिटात तयार होणारे उपवासाची भजी तयार आहेत. आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की भजी छान कुरकुरीत झालीत, झटपट बनवून तयार होतात आणि विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत. आणि उपवासाला गोड खाऊन कंटाळा येतो, अशा वेळी ही उपवासाची कुरकुरीत भजी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि प्रिया मराठी रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.